नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच काही अपडेट पाहिल्या होत्या. जर तुम्ही व्हिडिओ पाहितला नसेल तर ते व्हिडिओ जाऊन पहा की तुम्हाला कोणत्या कोणत्या दिवशी कोणते कोणते पैसे येणार आहेत ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत 6वा हप्ता झाला. आता नवीन 7वा आणि 8वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती पडणार आहे. लवकरच पडणार आहे मित्रांनो. तुम्हाला डेटसुद्धा आलेली आहे कोणत्या कोणत्या दिवशी 6वा आणि 7वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती पडणार आहे. आपण सविस्तररित्या बघूया 6वा आणि 7वा हप्ता कोणत्या तारखेला पडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सविस्तररित्या. या ठिकाणी पाहायचं गेलं तर बऱ्याच महिलांना इथं या ठिकाणी पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत. बऱ्याच महिलांची काल कमेंट आली होती की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत आमच्या अकाउंटवरती. बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे हे त्यांच्या खात्यावरती पडलेले दिसत आहेत. बऱ्याच महिलांची कमेंट आली होती की आम्हाला पैसे पडले आहेत, परंतु आम्हाला 7वा आणि 8वा हप्ता हा कधी पडणार. 6वा हप्ता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडलेला आहे. ते 10 जिल्हे कोणते आहेत? 36 जिल्ह्यांमध्ये हप्ते पडायला सुरुवात झालेली आहे. परंतु सर्वात अगोदर सांगायचं झालं तर या 10 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता या 10 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे. ते 10 जिल्हेसुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेन या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा. 6वा आणि 7वा हप्तासुद्धा कोणत्या तारखेला भेटणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. पहा तर मग पुढील अपडेट. महाराष्ट्रातील सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. अत्यंत आनंदाची अपडेट आहे. आत्ताच आली आहे. 6वा हप्ता वाटप झाला आहे. हो मित्रांनो, 6वा हप्ता हा वाटप झालेला आहे. बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंटवरती हे पैसे त्यांच्या खात्यावरती हे आलेले आहेत. जर तुम्हाला आले असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की दादा आम्हाला पैसे आमच्या अकाउंटवरती आले. या ठिकाणी बऱ्याच महिलांना इथं पैसे आलेले होते. तुम्ही पाहू शकता ही अपडेट काय आहे ते. 6वा हप्ता बऱ्याच महिलांना इथे पडलेला आहे. आता 6वा हप्ता तर पडून झाला मित्रांनो. आता 7वा आणि 8वा हप्ता या हप्त्याचं काय? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 7वा आणि 8वा हप्ता हा लवकरात लवकर या तारखेला तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. तर ती तारीख कोणती आहे मी तुम्हाला सांगतो. 6वा आणि 6वा तर हप्ता पडलेला आहे. 6व्या हप्त्याचा तर काही प्रश्न नाही. आता 6व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटवरती आले असतील तर कमेंट करा की आम्हाला पैसे आले असतील, म्हणून आम्हाला दुसरीकडे आम्हाला अनेक व्हिडिओ बनवायला सोपं होईल की लोकांपर्यंत माहिती पोहोचायला की लोकांना पैसे आलेले आहेत. बऱ्याच महिलांची काल कमेंट आली होती की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की 6वा 7वा आणि 8वा हप्ता हा कोणत्या तारखेला भेटणार आहे. तर मित्रांनो 6वा आणि 7वा हप्ता हा तुम्हाला 1 जानेवारीपासून तुम्हाला 6वा आणि 7वा आणि 8वा हप्ता 6वाचे येत आहे. 6वा तर पडलेला आहे. 7वा आणि 8वा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. 1 जानेवारीला 100% तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील. जर पैसे आले तर तुम्ही कमेंट करा. लाडकी बहीण योजना आता मित्रांनो ही महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलेलं आहे की आता लाडकी बहीण योजनेचे व्यतिरिक्त पैसे मिळणार. हो, तुम्हाला लाडकी बहीण तर पैसे भेटणारच आहेत, परंतु आणखी एक दुसऱ्या योजनेचे पैसे भेटणार आहेत. ते म्हणजे उज्ज्वला गॅसचे सुद्धा तुम्हाला पैसे या अकाउंटवरती पडणार आहेत. जर पडले असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की 6वा हप्ता. परंतु सर्वात अगोदर एक काम करा, तुम्हाला 6वा हप्ता पडला असेल तर कमेंट करा. नाही जर पडला तर 6वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर टाकण्यात येईल. कारण की 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाचं काम लवकरात लवकर ते पार पाडत आहेत. लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती सुद्धा 6वा हप्ता पडेल. आणि 7वा आणि 8वा हप्ता आहे हा 1 जानेवारीपासून पडणार आहे तुमच्या अकाउंटवरती. नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणून 1 जानेवारीपासून ते तुमच्या अकाउंटवरती 7वा आणि 8वा हप्ता हे टाकणार आहेत. आता मित्रांनो, आत्तापर्यंत पैसे भेटले नाहीत 2100 रुपये कधीपासून? तर हो, 2100 रुपये हे कधीपासून भेटणार आहेत तुम्हाला सांगितलं आहे मी. 2100 रुपये हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला 2100 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. हो, या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला अकाउंटवरती तुमच्या 2100 रुपये पाहायला भेटतील. या 3 महिन्यांमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे भेटायला सुरुवात होईल. परंतु याची एक कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ती कंडिशन अशी आहे की तुम्ही
तुमच्या अकाउंटवरती तुम्ही गॅस उज्ज्वला गॅस या योजनेत तुम्ही पात्र असायला पाहिजे. आणि दुसरी बाब महत्त्वाची म्हणजे तुमच्या अकाउंटवरती एकतरी हप्ता तुमचा पडायला पाहिजे. हो, हे जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे, हा हप्ता तुमच्या अकाउंटवरती एकतरी पडायला पाहिजे, तरच तुम्हाला 2100 रुपये हे भेटणारे आहेत, नाहीतर तुम्हाला भेटू शकत नाहीत 2100 रुपये. ही बाब लक्षात घ्यायची, काळजीपूर्वक लक्षात घ्या. तुमच्या अकाउंटवरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे एकतरी हप्ता 1500 रुपयाचा पडायला पाहिजे होता. आणि तुम्ही उज्ज्वला गॅस या योजनेत पात्र असायला पाहिजे होते, तरच तुम्हाला 2100 रुपये पडणार आहेत, नाहीतर तुम्हाला 2100 रुपये हे भेटणार नाहीत. आता इथं काय, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप. हो, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ते 36 जिल्हे कोणते आहेत ती माहिती आहे, परंतु मी सांगतो तुम्हाला 10 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे येतील. तर ते 10 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हे पैसे या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. तर या 10 जिल्हे कोणते आहेत, तर चला तर ते 10 जिल्हे बघूत आपण, कोणते 10 जिल्हे आहेत ते. त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटणार आहेत. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब, तर लाडक्या बहिणींचे काही प्रश्न आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही, सर्वात अगोदर पैसे कोणाला, तर सर्वात अगोदर पैसे हे अशा महिलांना येणार आहेत की अशा महिलांना इथं या ठिकाणी भेटणार आहेत की ज्या महिलांचं अकाउंट पोस्ट बँकमध्ये आहे. ज्या महिलांचं अकाउंट पोस्ट बँकमध्ये आहे, अशा महिलांनाही लवकरात लवकर पैसे पडण्याची प्रोसेस फास्ट होत आहे. ज्या महिलांचं SBIमध्ये आहे आणि ग्रामीण बँकमध्ये आहे, अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी पैसे भेटत आहेत. तुम्ही ही बाब लक्षात घेऊ शकता. ज्या महिलांचं पोस्टामध्ये अकाउंट आहे, त्या पोस्टाच्या बँकमध्ये लवकरात लवकर इथं पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे. तुमचं कोणत्या बँकमध्ये अकाउंट आहे हे लवकरात लवकर सांगा. आणि दुसरी बाब अशी आहे की त्यांच्या अकाउंटवरती आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही. अशा महिलांनासुद्धा ते लवकरात लवकर 4200 प्लस 1500 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर ते टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुमचं अकाउंट, बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होता की बऱ्याच महिलांच्या त्रुटी आल्या की दादा आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला नाही आहे. आणि बऱ्याच महिलांचं असं पण झालं होतं की त्यांचं आधार कार्ड जे त्यांच्या बँकला लिंक नव्हतं, अशा महिलांनासुद्धा पैसे आलेले नाहीत. आता बऱ्याच महिलांचं अकाउंट हे SBIमध्ये आहे. SBIची पण प्रोसेस होती, पण हळूहळू होती. सर्व महिलांना या ठिकाणी पैसे भेटणारे आहेत. पण पोस्ट आहे ना, पोस्टाची बँक लवकरात लवकर प्रोसेस करते, त्यामुळे त्यांचे पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती लवकर होणार आहे. ते 10 जिल्हे कोणते आहेत ते 10 जिल्हे मी सांगणार आहे. त्या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे की महिलांचा मागील पैसे येणार का, तर हो, 1 रुपयाही तुमचा कुठेही जाणार नाही. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक असेल, या सर्व बाबी जर तुम्ही कंप्लीट केलेल्या असतील, तर अशा ठिकाणी हे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. तुमचा कोणताही फॉर्म, आणि बऱ्याच महिलांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, बऱ्याच महिलांनी एकाच नावावरती 2-2 फॉर्म टाकलेले आहेत. तर अशा महिलांना पैसे या ठिकाणी येणार नाहीत, ही पण बाब लक्षात घ्या. बऱ्याच महिलांनी सरकारला वेडं बनवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तुम्हाला समजत नाही की तुम्ही वेडं बनलात. 2-2 फॉर्म भरायचे नसतात. या ठिकाणी 2-2 फॉर्म बऱ्याच महिलांनी भरलेले आहेत. अशा महिलांना पैसे येणार नाहीत. परंतु ज्या महिलांनी एकच फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या ऑल कंडिशन क्लिअर आहेत, अशा महिलांनाच मागील पैसे येणार आहेत, ही पण बाब लक्षात घ्या. तर दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच महिलांचा या ठिकाणी 6वा आणि 7वा हप्ता कधीपासून मिळणार, तर मी तुम्हाला मगापासून हे सांगतोय की 6वा आणि 7वा हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यापासून भेटणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च ही नोट करून घ्या. या महिन्यामध्ये तुम्हाला 6वा आणि 7वा हप्तासुद्धा लवकरात लवकर टाकतील. परंतु यापूर्वी तुम्हाला 6वा तर भेटलेलाच आहे. 6वा तर तुम्हाला 31 तारखेपर्यंत भेटणार आहे, याच्यात काही बाब नाही. पण तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता हा लवकरात लवकर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर 2100 रुपये पण तुम्हाला तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीपर्यंत टाकण्यात येतील.
आता ते 10 जिल्हे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपला या ठिकाणी हाच होता की ते दादा आम्हाला ते 10 जिल्हे सांगा, त्या 10 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे टाकण्यात येणार आहेत. परंतु त्यापूर्वी तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या 10 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का, ही पण बाब नोट करा. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात, दादा आम्ही या जिल्ह्यात आहोत म्हणून आम्हाला कमेंट पण करू शकता तुम्ही. या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आहेत, तर ते 10 जिल्हे बघूया आपण. परभणी, नांदेड, तर या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे लवकरात लवकर पडणार आहेत. ते 10 जिल्हे आपण लवकरात लवकर इथं पाहूत आणि व्हिडिओ समाप्त करू. तर ते 10 जिल्हे सांगतो मी तुम्हाला कोणकोणते आहेत ते. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, या ठिकाणी पुणे, सातारा, या ठिकाणी तुम्हाला हे पैसे 10 जिल्ह्यांमध्ये पडणारे आहेत. हे 10 जिल्हे आहेत. या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे हे लवकरात लवकर या ठिकाणी टाकले जाणार आहेत, कारण या भागांमध्ये लवकरात लवकर पैसे पडणारे आहेत. आणि सांगायची बाब झाली अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, या भागामध्ये तुम्हाला लवकर पैसे भेटणार नाहीत. ही पण बाब तुम्ही लवकर काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. कारण सांगायचं झालं तर या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच महिलांना पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती पडायला भेटले होते. बऱ्याच महिलांचा मेसेज पण आलेला, कमेंट पण आलेला की दादा आम्हाला पैसे हे भेटलेले आहेत या 10 जिल्ह्यांमध्ये. हे 10 जिल्हे आहेत. या 10 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती पडायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तुम्ही त्याच जिल्ह्यात असाल आणि ते 10 जिल्हे तुम्ही त्या जिल्ह्यात असाल, ते 10 जिल्ह्यापैकी तुमचा एक जिल्हा असेल, तर तुम्ही सांगू शकता की त्या जिल्ह्यांमध्ये आम्हाला पैसे पडलेले आहेत. आता रात्री 10 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती पडायला सुरुवात झालेली आहे. ती 23 तारखेपासून झालेली आहे. पण आज 10 वाजेपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटवरती वाजेपर्यंत